नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। सभेतील मैदान गाजवल्यानंतर क्रिकेटच्या मैदानात जरांगींची फटकेबाजी, आंतरवलीत लुटला तरुणांसह क्रिकेट खेळण्याचा आनंद। सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय। पहाटे 1 वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुले। सांगली श्री राम जन्मभूमी मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा उत्साहात। मंगल अक्षता, कलश पूजन आणि भव्य शोभायात्रा। क्रीडा मंत्रालयाने केलं नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंग यांना निलंबित। नवीन कुस्ती संघटनेची मान्यताही रद्द। बाळासाहेबांच्या शपथेवर सांगतो, बावनकुळेंचा तो व्हिडिओ बडगुजरांनी दिला नाही। संजय राऊत। काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणार, देवेंद्र फडणवीसांचा पुनरुच्चार। मुंबई पुण्यात माथेरानचा फील। मराठवाड्यात थंडीचा कडाका, तर नाशिकच्या कॅलिफोर्नियाला भरली हुडहुडी। भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास घडवला। ऑस्ट्रेलिया विरोधात कसोटीत पहिल्यांदाच विजय। लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये मोठे बदल। महाराष्ट्राच्या प्रभारीपदी रमेश चन्नीतला यांची नियुक्ती। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। सांगलीमध्ये राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न। राधेय सेवा फाउंडेशन कडून आयोजन। मॅरेथॉनमध्ये दिव्यांगांची स्पेशल राईड। सांगलीमध्ये राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाल्या। राधेय सेवा फाउंडेशन कडून या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। विशेष म्हणजे 45 दिव्यांग बांधवांनी देखील या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होत 2 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण केली। यामध्ये व्हीलचेअरवरील, मूकबधीर, कर्णबधीर, मतिमंद, अस्थिव्यंग, दिव्यांग बांधव सहभागी झाले होते। सांगली शहरातील नेमिनाथ नगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावरून या मॅरेथॉनला सुरुवात झाली। या स्पर्धेसाठी राज्यातील विविध भागातून तसेच परराज्यातून 3000हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता। सकाळी स्पर्धेला सुरुवात होताच नेमिनाथ नगर येथून मैदानावरून सुरुवात होणार असून मार्केट यार्ड, राममंदिर, स्टेशन चौक, गणपतीपेठ, टिळक चौक, सांगलीवाडी, कसबे, डिग्रज फाटा, परत नेमिनाथ नगर येथे समाप्त झाली। 3 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 21 किलोमीटर आणि 31 किलोमीटर अशा विविध गटांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली। या मॅरेथॉन स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री सुरेश खाडे यांची उपस्थिती होती। मी डॉक्टर गणेश चौगुले, आयोजक सांगली मॅरेथॉन। गेल्या वर्षीपासून आम्ही सांगली मॅरेथॉनचे आयोजन करायला लागलेलो आहे। यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। 21 किलोमीटर, 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि दिव्यांगांच्यासाठी स्पेशल 2 किलोमीटरची कधी नाही ती आम्ही अशी राईड घेतलेली आहे। खूप मोठ्या संख्येने लोक यायला लागलेले आहेत। सांगलीकरांनी, सांगलीच्या बाहेरच्या जिल्ह्यातील लोकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। सांगलीतील सर्व नागरिक यात सहभाग झालेले आहेत। बरेच प्रायोजक आम्हाला यामध्ये लाभलेले आहेत। या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। धन्यवाद। तर मी रामदास कोळी, प्रहार संघटना जिल्हाध्यक्ष, पॅराऑलिम्पिक स्पोर्ट असोसिएशन सांगली। आज राधेय सेवा फाउंडेशन यांच्या वतीनं आज मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आलेली आहे। या सांगली 2023 या स्पर्धेमध्ये राधेय सेवा फाउंडेशन या फाउंडेशनने आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये दिव्यांग बांधवांना प्रथमच एवढा मोठा सहभाग घेण्यासाठी जवळजवळ आपल्या जिल्ह्यातील आणि शहरातील 50 दिव्यांग खेळाडू यात सहभागी झालेले आहेत। आणि यामध्ये आपल्या दर्शन हॉस्पिटल आणि निलेश बाबर सर हे जे जिमखान्याचे व्यवस्थापक आहेत, त्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिली आणि या स्पॉन्सरशिपमधून या मॅरेथॉनमध्ये सहभाग होण्याचा आनंद आमच्या दिव्यांग बांधवांना मिळवून दिला।
त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद आणि राधे फाउंडेशनचंही धन्यवाद। या ठिकाणी आम्हाला प्रथमच महाराष्ट्रातलं पहिलं मॅरेथॉन असेल की मोफत दिव्यांग बांधवांसाठी मॅरेथॉन खुलं करून देण्यात आलं। आमचं असं म्हणणं आहे की या मॅरेथॉनमध्ये सहभाग करून घेतलेला आहे, परंतु जसं इतरांना जसं प्राईज डिस्ट्रीब्युशन केलेलं असते तसंच आमच्या दिव्यांग बांधवांचं देखील हे जे आमचे व्हीलचेअरवरून जे दिव्यांग बांधव जातात येतात त्यांचं खरं कौशल्य म्हणावं लागेल आणि त्या बांधवांसाठी जर बक्षीस डिस्ट्रीब्युशन थोडंफार आपल्या फाउंडेशनकडून किंवा या मॅरेथॉन स्पर्धेमधून मिळावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली। सांगलीत श्री राम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा, मंगल अक्षता कलश पूजन व भव्य शोभायात्रा। सांगली श्री राम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा, मंगल अक्षता कलश पूजन, भव्य शोभायात्रा संपन्न झाली। सांगली येथे शोभायात्रेत भाजपा खासदार संजय काका पाटील यांनी उपस्थिती लावली। सांगलीतील प्रमुख मार्गावरून हा मंगल अक्षता कलश रामभक्तांसाठी फिरवण्यात आला। या शोभायात्रेच्या अग्रभागी हनुमानाच्या वेशात असणारा व्यक्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होता। शोभायात्रेत केळकर महाराज, संजय कोटणी, भाजपाचे पदाधिकारी अविनाश मोहिते, शैलेश पवार यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या शोभायात्रेत सहभागी सर्वांच्या मुखातून जय श्रीराम हा एकच नारा ऐकायला मिळत होता। मोठ्या उत्साही वातावरणात सांगली श्री राम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा, मंगल अक्षता कलश पूजन व भव्य शोभायात्रा संपन्न झाली। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली। सांगलीत साने गुरुजींच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाला सांगलीत सुरुवात। सांगलीत आज साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त साने गुरुजींच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाला सांगलीत सुरुवात झाली आहे। या निमित्ताने सांगलीतील साने गुरुजी उद्यानात स्वच्छता करीत आणि प्रभातफेरी काढीत साने गुरुजी यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त विविध प्रबोधन करणारे कार्यक्रम उपक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेले आहेत। यामध्ये श्यामची आई पुस्तक वाचन, गायन स्पर्धा, साने गुरुजी ज्या ज्या ठिकाणी आले होते अशा ठिकाणी भेटी देणे आदी उपक्रम पुढील वर्षभर केले जाणार आहेत। आज या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाची चांगलीच सुरुवात झाली। नमस्कार। आज साने गुरुजींची जयंती, साने गुरुजींची शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाची सुरुवात होते आहे। या साने गुरुजींच्या जीवनचरित्राविषयी किंवा समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी, आजच्या काळात लोप पावत चाललेले संस्कार घरोघरी पोहोचावेत, मुलांच्यापर्यंत पोहोचावेत, यासाठी आजपासून एक वर्षभर साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष समिती यामार्फत या ठिकाणी जिल्ह्यामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत। यामध्ये मुलांच्यावर संस्कार व्हावेत या उद्देशानं मुलांच्यामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून मुलांच्यामध्ये संस्कारांची जागृती करण्यात येणार आहे। याचबरोबर आज या साने गुरुजींच्या रौप्य महोत्सवी वर्षाला सुरुवात होते। या निमित्तानं आज साने गुरुजी उद्यानातून या ठिकाणी विविध बर्वे साहेब आहेत, आमच्या देशपांडेताई आहेत, आमचे राष्ट्रीय सेवा दलाचे सर्व कार्यकर्ते, वेगवेगळ्या संघटनेचे कार्यकर्ते आज आम्ही एकत्र जमलेलो आहोत। आजपासून या साने गुरुजी उद्यानामधून आम्ही स्वच्छतेपासून, आज खरी गरज आहे ती स्वच्छतेची सुरुवात करून आम्ही या ठिकाणी कष्टाची भाकर या कार्यालय ऑफिसमध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी साने गुरुजींची जयंती साजरी करणार आहोत। या ठिकाणी आमचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव मानेसाहेब यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन होणार आहे। याचबरोबर अखंड वर्षभर या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्यामध्ये संस्कार होण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा असतील, निबंध स्पर्धा असतील, साने गुरुजींची श्यामची आई पुस्तकांचं वाचन असेल, याचबरोबर साने गुरुजींच्या ज्या गाणे आहेत त्या गाण्यांच्या स्पर्धा, असे वेगवेगळे उपक्रम असतील। साने गुरुजी आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्या सर्व ठिकाणी आमच्या या समितीमार्फत आम्ही भेटी देऊन वेगवेगळे उपक्रम सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये राबवणार आहोत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली। मिरजेत भाजप युवा मोर्चातर्फे आयोजित किल्ले बांधणी स्पर्धा, बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत घर घर रांगोळी स्पर्धा, बक्षीस वितरण सोहळा संपन्न। युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणी नवीन पदाधिकाऱ्यांची पदनियुक्ती पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न।
भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा युवा मोर्चातर्फे आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा शहर विभागातील कार्यकारिणीमधील नवीन नियुक्ती केलेल्या पदाधिकाऱ्यांची निवड आज मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला। त्यामध्ये किल्ले बांधणी स्पर्धा, बेटी बचाव बेटी पढाव या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत घर घर रांगोळी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धांना प्रतिसाद देत सांगली मिरज येथील मोठ्या संख्येनं लोक सहभागी होऊन बक्षीस पटकावलेलं आहे। या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आज पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी मिरज विधानसभा प्रमुख मोहन वनखंडे सर, बेटी बचाव बेटी पढाव जिल्हा संयोजका अनिताताई वनखंडे, गणेश माळी, पांडुरंग कोरे, महादेवांना कोरणे, जयश्रीताई कोरणे, मोहन वाटवे, बाबासाहेब आळतेकर, संदीप सरगर, भाजप युवा मोर्चा नवनियुक्त पदाधिकारी स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चा मोठ्या ताकदीनं भाजप पक्षाच्या प्रचारार्थ उतरणार आहे। या अनुषंगाने युवा मोर्चा प्रदेश सचिव सागर वनखंडे आणि जिल्हा शहर अध्यक्ष दिगंबर जाधव यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा युवा मोर्चा नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आलेली आहे। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या। सागर वनखंडे आणि दिगंबर जाधव यांची नवीन पदनियुक्ती झाल्यापासून सांगली जिल्ह्यात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून भाजप युवा मोर्चाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं आणि बेटी बचाव बेटी पढाओ या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मिरजमध्ये भव्य अशा किल्ले बांधणी स्पर्धा आणि महिलांच्यासाठी रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या होत्या। त्याचा बक्षीस समारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहरचे अध्यक्ष दिगंबर जाधव, प्रदेश सचिव सागर वनखंडे, त्याचबरोबर मंडळाचे सर्व अध्यक्ष, नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे महिला मोर्चा व पक्षाचे सर्व पदाधिकारी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज इथं बक्षीस समारंभ आयोजित केला होता। खरं तर भारतीय जनता पार्टी विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचण्याचं काम करते। बेटी बचाव बेटी पढाओच्या माध्यमातून मुलींचं शिक्षण, त्यांचं आरोग्य आणि त्यांची काळजी या विषयावरती हे रांगोळी स्पर्धा घेतल्या होत्या। पहिल्यांदाच या जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स मिळाला आणि त्या सर्व स्पर्धकांना बक्षीस समारंभ आयोजित केला होता। त्याचबरोबर एक दरवेळेला दिवाळीच्या काळामध्ये लहान मुलापासून पोरापर्यंत किल्ले बांधणीच्या खूप मोठी हौस असते आणि विशेषतः सांगली मिरज परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये किल्ले बांधणीचा कार्यक्रम असतो। त्यांना प्रोत्साहन मिळावं, किल्ल्यांची माहिती व्हावी आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या काळामध्ये बांधलेले किल्ले, त्यांचं महत्त्व हे लक्षात यावं या उद्देशानं या लहान मुलांसाठी या स्पर्धा आयोजित केल्या होत्या। सर्वांनी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि उत्तम अशा नियोजनातून आजचा हा बक्षीस समारंभ कार्यक्रम संपन्न झाला। मी या कार्यक्रमाचे संयोजन करणारी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची सर्व टीम, महिला आघाडी, बेटी बचाओ बेटी पढाओची सर्व जिल्ह्याच्या संयोजक अंतावरच्या त्यांची सर्व टीम या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। भारतीय जनता पार्टीनं यावेळेला नवीन कार्यकारिणी करत असताना जिल्हा अध्यक्ष म्हणून युवा मोर्चाचे दिगंबर जाधव यांची निवड केली। त्यांनी या महिनाभरामध्ये परिश्रम घेऊन जिल्ह्याची जी शहरची जिल्हा कार्यकारिणी आहे ती आज पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते घोषित केली। जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे महामंत्री असतील, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष आणि सर्व सदस्य ही टीम येणाऱ्या आगामी ज्या काळामध्ये पक्षाची सर्व ध्येयधोरणे घेऊन सर्व जनतेपर्यंत पोहोचतील आणि येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, महापालिका क्षेत्रामध्ये मोठा उत्तुंग असं यश मिळवून देण्यासाठी ही सर्व टीम दिगंबर जाधव यांच्या नेतृत्वाखाली काम करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज। आम्ही रस्त्यांची सफाई करतो, तिजोरीची नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला। आम्ही रस्त्यांची धुलाई करत आहोत, रस्त्यांची सफाई करत आहोत, आम्ही तिजोरीची सफाई आणि धुलाई नाही केली, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ठाण्यात विरोधकांना लगावला।
करोनामध्ये ज्या पद्धतीने जो भ्रष्टाचार झाला त्याचा पाडा मी अधिवेशनात वाचला आहे असंही शिंदे म्हणाले. मुंबईतील माजी नगरसेवक हारून खान आणि त्यांच्या पत्नी ज्योती खान यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह जाताना शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला. ठाण्यातील किसान नगर परिसरात हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडली. मी मुख्यमंत्री म्हणून रस्त्यावर उतरून काम करतो आहे. रस्त्यातील मुंबईतील रस्ते पाण्याने ज्या पद्धतीने धुतले जातात तो प्रकल्प भविष्यात राज्यभर राबवणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. सरकारच्या कामावर विश्वास ठेवून आतापर्यंत 500हून अधिक माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. भविष्यात ही यादी खूप मोठी होणार आहे असं शिंदे या प्रसंगी म्हणाले. पुन्हा एकदा 200च्या वर AQI चालू आहे. डीप क्लीन ड्राईव्ह हा सलग 4था आठवडा आपण करतोय. याचे परिणाम सकारात्मक आहेत. हिवाळ्यामध्ये थोडं हवा स्टॅग्नंट राहिल्यामुळे काही ठिकाणी याचा आपल्याला परिणाम जाणवत असेल, परंतु डीप क्लीन ड्राईव्हमुळे आज आपण पाहतोय की रस्त्यावर असलेली धूळ, माती, डेब्रिज महापालिकेचे कर्मचारी काढतायत, रस्ते पाण्याने धुतायत आणि माझं त्यांना सूचना आहेत की अल्टरनेट डे पाण्याने रस्ते धुतले पाहिजे, जेणेकरून धूळ, धुलीकण, कचरा हा सगळा रस्त्यावरचा गायब होईल. फॉगर पाण्याचे लावलेले आहेत, हवेतले धुलीकण देखील खाली येतील. त्याचबरोबर अँटी स्मोक गन देखील या ठिकाणी वापरतायत. मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो, मेकॅनाइज स्वीपिंग देखील सुरू आहे. ते सक्शन मशीन पण लावलेलं आहे. एअर जे आपले प्युरिफायर जे आहेत ते देखील आपण मागवलेत. एअर प्युरिफायर आले काय सुधाकर? आणि त्याबरोबर या ठिकाणी जे जे हवेतलं प्रदूषण कमी करण्यासंदर्भात ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या महापालिका या ठिकाणी करते. त्यांना मी टप्प्याटप्प्याने 1000 टँकर पाण्याचे भाड्याने घ्यायला सांगितलंय, परंतु हे पिण्याचं पाणी वापरता येणार नाही, वापरत नाहीत. रिसायकल केलेलं पाणी, बोरिंगचं पाणी, जुन्या विहिरींचं पाणी यामध्ये वापरलं जातंय, जेणेकरून पिण्याच्या पाण्याचा देखील गैरवापर होणार नाही याची काळजी आपण घेतोय. पूर्ण मुंबई या डीप क्लीन ड्राईव्हमध्ये आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मुंबई इंटरनॅशनल सिटी आहे, जगभरातले टुरिस्ट इथे येतात आणि म्हणून मुंबईमधले रोड, फुटपाथ, गटर्स, नाले, पब्लिक टॉयलेट, मेन रोड, अंतर्गत रस्ते, गल्लीबोळातले रस्ते हे सगळं स्वच्छ करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. सर, वरळीत आज आपण डीप क्लीन केला, खरंच इतकी अस्वच्छता आहे? वरळी असं नाही आहे, पूर्ण मुंबई यामध्ये जी अनेक वर्षाची अस्वच्छता आहे ना ती साफ करायची आहे आणि ती साफ करायला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. मी एवढंच सांगतो, यामध्ये मुंबईकरांचं आरोग्य जे आहे हे सुदृढ राहावं, प्रदूषणमुक्त मुंबई व्हावी, स्वच्छ व्हावी, सुंदर व्हावी, निरोगी व्हावी, हे आमचं टार्गेट आहे, अजेंडा आहे. त्यामुळे कुणाला काय वाटतं यापेक्षा मुंबईकरांना काय वाटतं याला आमचं महत्त्व आहे. अनिल देशमुख यांनी एक दावा केला की भाजपचे एक नेते आमच्याकडे आले होते, 4 मुद्द्यांचं त्यांनी प्रतिज्ञापत्र आणलं होतं, तेव्हा त्यांची ऑफर स्वीकारली असेल तर महाविकास आघाडी सरकार हे 3 वर्षांपूर्वीच गेलं होतं, गेलं असतं. नाही तर ते गेलं सरकार, ते आता सरकार बरोबर सगळं गेलं म्हणून तर आम्ही स्वच्छता करतोय. जी घाण 2.5 वर्षात झाली आहे ती सफाई करतोय. काही लोक म्हणतात मुंबईची लूट होती आहे, परंतु मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर ज्यांनी दरोडा टाकला ते दरोडेखोर जर आम्हाला आरोप करत असतील तर ही जी काय स्वच्छता ही मुंबईकरांसाठी करतोय आम्ही. आणि त्यामुळे खरं म्हणजे हे डीप क्लीन जे आहे त्या विरोधकांना वाटतंय आपलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये क्लीन स्वीप होऊ या भीतीने त्यांची भंभेरी उडालेली आहे. पण त्यांच्या आरोपांना आम्हाला उत्तर देण्याची आवश्यकता नाही, हे कामाने आम्ही उत्तर त्यांना देतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, ठाणे.
शुद्ध खा निरोगी रहा. लाकडी घाण्याचे शुद्ध तेल आता आपल्या येळावीमध्ये. श्री सिद्धेश्वर ऑइल मिल येळावी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आम्ही घेतो आपल्या शरीराची काळजी. हार्ट अटॅक, कॅन्सर, किडनीचे आजार, डायबिटीज, सांधेदुखी, पॅरालिसिस व ब्रेन डॅमेज यासारख्या गंभीर आजारांवर अत्यंत प्रभावी लाकडी घाण्याचे शुद्ध तेल. इतर केमिकल मुक्त तेल उत्पादने यामध्ये शेंगदाणा, मोहरी, तीळ, बदाम, खोबरेल, करडई व जवस तेल उपलब्ध. योग्य चार्जेस घेऊन पार्सल व कुरिअरची सोय उपलब्ध. संपर्क श्री विजय जाधव, येळावी. मोबाईल क्रमांक 8624906144 आणि 9503070104. गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज मराठी सेमी इंग्लिश माध्यम मध्ये डोनेशन शिवाय थेट प्रवेश सुरू. प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी साठी 2023-24 साठी थेट प्रवेश. पूर्व प्राथमिक वर्गासाठी कृतीयुक्त ज्ञानरचना वादावर आधारित क्रीडो अध्यापन व्यवस्था उपलब्ध असणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष, ई लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ञ मार्गदर्शक अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये असणारी कमी कालावधीत नावारूपाला आलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा. संपर्क ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज, साई नंदन कॉलनी. मोबाईल नंबर 9716161001. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ, सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. नाताळच्या सुट्ट्यांसाठी पर्यटकांची कोकणातील गणपतीपुळे समुद्र किनाऱ्याला पसंती. नाताळच्या सुट्ट्यांमुळे पर्यटक फिरण्यासाठी कोकणाकडे वळत आहेत. कोकणला पर्यटकांची जास्त पसंती मिळत आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. गणपतीपुळेसारख्या पर्यटनस्थळी आल्यानंतर मनाला समाधान मिळते, असे पर्यटकांमधून सांगितलं जात आहे. त्याचबरोबर पर्यटकांची संख्या वाढल्याने व्यवसाय देखील वाढलेला आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहेच की आजकाल आपण अतिशय तणावयुक्त आणि धकाधकीचं जीवन जगत असतो. अशावेळी प्रत्येकाला निश्चितच विरंगुळाची, एक आत्मशांतीची गरज असते.
आणि या आत्मशांतीसाठी मला वाटतं कोकण किनाऱ्यासारखं दुसरं कुठलं ठिकाण असूच शकत नाही. कोकणाला निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे. इथे खूप मोठा असा सागरी किनारा लाभलेला आहे आणि त्यातच दुग्ध शर्करा योग म्हणजे गणपतीपुळे या स्थानी श्री गणेशाचं एक भव्य मंदिर आहे जे अगदी जगत विख्यात आहे. तर अशा ठिकाणी येणं निश्चितच मनाला एक दिलासा देणारं, आत्मशांती देणारं, आपल्या नेहमीच्या तणावपूर्ण आयुष्यापासून आपल्याला थोडंसं विरंगुळा व मनशांती प्रदान करणारं असं ठरतं. त्यामुळे इथे भेट देणं निश्चितच संतोषदायी आहे, आनंददायी आहे आणि सर्वांनी त्या ठिकाणी जरूर भेट द्यावी असं मी आवाहन करेन. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, रत्नागिरी. चोपडा तालुक्यात पपईला अवघा 3 रुपये किलो भाव. पपई उत्पादक शेतकरी चिंतेत. चोपडा तालुक्यात पपई लागवडीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळलेले आहेत. पपईची लागवड तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेली असल्याने आता पपई काढणी सुरू आहे. परंतु तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेला अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे पपई पिकावर व्हायरस पडलेला आहे. आता पपई तयार झाली असल्याने काढणीला आलेली पपई आहे. वातावरण बदलामुळे पपईच्या झाडावर तयार झालेली पपई आता पिकू लागलेली आहे. पपईला व्यापाऱ्यांकडून 2.5 रुपये 3 रुपये किलोचा भाव शेतकऱ्याला दिला जात आहे. लागवडीपासून ते आतापर्यंत 2 लाख पर्यंतचा खर्च शेतकऱ्याला लागलेला आहे आणि पपईला भाव 2.5 रुपये 3 रुपये मिळत आहे. चांगला भाव मिळत नसल्याने पिकलेली पपई शेतातच पडून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे. त्यामुळे शेतकरी आता अडचणीत सापडलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जळगाव. तीनशे वर्षाची परंपरा असणाऱ्या एकमुखी दत्तप्रभूच्या सारंगखेडा यात्रेला 26 डिसेंबरपासून सुरुवात. नवसाला पावणाऱ्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेले एकमुखी दत्त मंदिर असलेल्या सारंगखेडा यात्रेला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या यात्रेला 300 वर्षांची परंपरा लाभलेली आहे. महाराष्ट्र नव्हे तर गुजरात, मध्य प्रदेश राज्यात देखील प्रसिद्ध असलेल्या यात्रोत्सवास मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करत असतात. 25 डिसेंबर रोजी पहाटे दत्त महाराजांचे अभिषेक स्नान करून पूजाविधी करण्यात येईल. तसेच सायंकाळी 7 वाजता प्रभू दत्त महाराजांची पालखी सोहळा होणार असून 26 तारखेपासून सारंगखेडा यात्रेला सुरुवात होणार आहे. एकमुखी दत्त मंदिर हे नवसाला पावणारे भगवान असून येथे अनेक भाविक हे नवस फेडायला येत असतात. महाराष्ट्र नव्हे तर गुजरात, मध्य प्रदेशसह इतर राज्याचे भाविक यात्रेत येत असल्याने गर्दीचे प्रमाण लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. 300 वर्षाची परंपरा असलेला यात्रा उत्सव दिनांक 25 तारखेपासून पहाटे देवाचं अभिषेक स्नान वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत देवाची पालखी आपल्या दत्त मंदिरावरून खाली गावातनं निघेल आणि 12 वाजेपर्यंत देवाची पालखी मंदिरावर येईल आणि नंतर 26 तारखेपासून यात्रोत्सव सुरू होईल. या यात्रोत्सवासाठी 3 राज्यापासून गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र असे 3 राज्यातून भाविक आपले इथं देवदर्शनासाठी येत असतात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नंदुरबार. क्रीडा मंत्रालयाने केलं नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांना निलंबित. नवीन कुस्ती संघटनेची मान्यता रद्द. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया या नव्या संघटनेची मान्यता रद्द केली आहे. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याच्या घाईमुळे ही कुस्ती संघावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. मंत्रालयाने WFIचे नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांनाही निलंबित केलंय. संजय सिंह हे भाजप खासदार आणि WFIचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळचे असल्याचे सांगितले जाते. यावरून मोठा गदारोळ झाला होता. संजय सिंह यांनी भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक जिंकली आणि ते अध्यक्ष होणार हे निश्चित झाल्यापासूनच कुस्तीप्रेमींनी यावर आक्षेप घेतला. कुस्तीपटूंनी सांगितलं की संजय सिंह हे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळचे आहेत आणि अशा परिस्थितीत WFIमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा होण्याची आशा नाही. मात्र कुस्ती महासंघाची मान्यता आणि संजय सिंह यांना कोणत्या कारणासाठी निलंबित करण्यात आलेलं आहे हे पूर्णपणे वेगळी बाब आहे. माहितीनुसार क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघ आणि त्याचे नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांना निलंबित केलं.
मंत्रालयाचं म्हणणं आहे की WFIने विद्यमान नियम आणि नियमांकडे दुर्लक्ष केलं. 21 डिसेंबर रोजी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा घाईघाईने करण्यात आली. नियमांचे पालन केले गेले नाही. उत्तर प्रदेशातील गोंडा येथे ही स्पर्धा आयोजित केली जाणार होती, जे ब्रिजभूषण सिंह यांचे क्षेत्र आहे. पण हे नियमाविरोधात आहे, कारण स्पर्धा सुरू करण्यासाठी किमान 15 दिवसांची नोटीस द्यावी लागेल, जेणेकरून कुस्तीपटू तयारी करू शकतील. नवीन संस्था पूर्णपणे जुन्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली असल्याचे दिसते, ज्यांच्यावर आधीच लैंगिक छळाचे आरोप आहेत, असे मंत्रालयाने म्हटले आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नवी दिल्ली. सलीम कुत्तासोबतची पार्टी भाजप पदाधिकाऱ्याने आयोजित केली होती, राऊतांचा आरोप. सलीम कुत्तासोबतची पार्टी भाजप पदाधिकाऱ्याने आयोजित केली होती, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे. सलीम कुत्ता कुणाच्या सहीने पॅरोलवर बाहेर आला? 2016ला गृहमंत्रीपद कोणाकडे होते याचा तपास भाजपने करावा आणि मग आमच्याकडे बोट दाखवा, असाही निशाणा राऊतांनी साधलाय. संजय राऊत म्हणाले की मकाऊचा 52 व्हिडिओ बडगुजर कुटुंबांनी दिला म्हणून बडगुजरांवर कारवाई, हे काही कारण होऊ शकते? कायदा असे काम करतो का? बाळासाहेब ठाकरे माझे दैवत, त्यांची शपथ घेऊन सांगतो की त्या व्हिडिओचा बडगुजर यांच्याशी काहीही संबंध नाही. संघ परिवार, विशेषतः नागपूरवाल्यांना माहीत आहे की तो व्हिडिओ कसा आला ते. ती पार्टी भाजप पदाधिकाऱ्यांनी आयोजित केली होती. व्यंकटेश मोरेंच्या पार्टीला त्यांना निमंत्रण गेले होते. त्या कुत्ता संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला? गृहमंत्री कोण होते त्याची चौकशी करा. तो एवढा भयंकर गुन्हेगार होता, बॉम्बस्फोट मोजला तर त्याची तुरुंगातून कोणी सही करून सोडले याचा तपास भाजपने करावा आणि मग आमच्याकडे बोट दाखवावं, असं त्यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान आजही व्यंकटेश नाशिकमध्ये भाजपचा पदाधिकारी आहे. त्याने सर्व पक्षीयांसाठी पार्टी आयोजित केलेली असली तरी आपली परंपरा आहे जाणं, बसणं, चर्चा करणं. भाजपमधील सलीम कुत्ताच्या सहकाऱ्यांनी जे प्रश्न विचारतायत त्यांनी आधी स्वतःकडे बघावं, असा टोला त्यांनी नितेश राणेंना लगावला आहे. व्यंकटेश मोरेबाबत मी काहीही मागणी करणार नाही. मोरेचे फोटो मी दाखवले. आता बडगुजर आणि शिवसेना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचा बुरखा कसा फाटला हे मी दाखवले, असंही राऊत म्हणालेले आहेत. त्याचे फोटो काही सोशल मीडियावर फडणवीसांसोबतचे फोटो या गुन्हेगारासोबत व्हायरल झालेले आहे. व्हायरल कशाला? हे पहा आणि आजही तो भाजपचा पदाधिकारी आहे. काय दाखवला हा काय हाही बघून घ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना. चौकशी करा. पार्टी सो कॉल्ड पार्टी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आयोजित केली होती, बरोबर ना? व्यंकटेश काय होतं नाव, व्यंकटेश मोरे, त्याच्या पार्टीला ह्यांना आमंत्रण दिलं होतं आणि ती पार्टी झाली. मुळात त्या संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला, कोणी सोडलं, गृहमंत्री कोण होतं त्याची चौकशी करा. जर तो एवढा भयंकर अपराधी होता असं आपण म्हणताय, काय बॉम्बस्फोटातला मला माहीत नाही, तर त्याला तुरुंगाच्या बाहेर सोडण्याची परवानगी कोणत्या गृहमंत्र्याच्या सहीनं झाली? शिवसेनेकडे कधी गृह खातं नव्हतं आणि त्याला 2016 साली तर आमच्याकडे सत्ता नव्हती फार. गृह खातं कोणाकडे होतं? गृहमंत्र्याच्या सहीशिवाय बॉम्बस्फोटातल्या आरोपीला अशा प्रकारे पॅरोलवर कोणी सोडतं का, याचा तपास भारतीय जनता पक्षाने करावा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. शुद्ध खा, निरोगी रहा. लाकडी घाण्याचे शुद्ध तेल आता आपल्या येळावीमध्ये. श्री सिद्धेश्वर ऑइल मिल, येळावी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आम्ही घेतो आपल्या शरीराची काळजी. हार्ट अटॅक, कॅन्सर, किडनीचे आजार, डायबिटीज, सांधेदुखी, पॅरालिसिस व ब्रेन डॅमेज यासारख्या गंभीर आजारांवर अत्यंत प्रभावी लाकडी घाण्याचे शुद्ध तेल. इतर केमिकल मुक्त तेल उत्पादने यामध्ये शेंगदाणा, मोहरी, तीळ, बदाम, खोबरेल,
करडई व जवस तेल उपलब्ध. योग्य चार्जेस घेऊन पार्सल व कुरिअरची सोय उपलब्ध. संपर्क श्री विजय जाधव येळावी. मोबाईल क्रमांक 8624906144 आणि 9503070104. गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज मराठी सेमी इंग्लिश माध्यम मध्ये डोनेशन शिवाय थेट प्रवेश सुरू. प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी साठी 2023-24 साठी थेट प्रवेश. पूर्व प्राथमिक वर्गासाठी कृतीयुक्त ज्ञानरचना वादावर आधारित क्रीडो अध्यापन व्यवस्था उपलब्ध असणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष, ई लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ञ मार्गदर्शक अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये असणारी कमी कालावधीत नावारूपाला आलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा. संपर्क ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज, साई नंदन कॉलनी. मोबाईल नंबर 9716161001. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ, सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. सभेतील मैदान गाजवल्यानंतर क्रिकेटच्या मैदानात जरांगींची फटकेबाजी. आंतरवलीत लुटला तरुणांसह क्रिकेट खेळण्याचा आनंद. सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय. पहाटे 1 वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुले. सांगली श्री राम जन्मभूमी मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा उत्साहात. मंगल अक्षता, कलश पूजन आणि भव्य शोभायात्रा. क्रीडा मंत्रालयाने केलं नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंग यांना निलंबित. नवीन कुस्ती संघटनेची मान्यताही रद्द. बाळासाहेबांच्या शपथेवर सांगतो, बावनकुळेंचा तो व्हिडिओ बडगुजरांनी दिला नाही. संजय राऊत.
काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणार, देवेंद्र फडणवीसांचा पुनरुच्चार. मुंबई पुण्यात माथेरानचा फील, मराठवाड्यात थंडीचा कडाका तर नाशिकच्या कॅलिफोर्नियाला भरली हुडहुडी. भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास घडवला, ऑस्ट्रेलिया विरोधात कसोटीत पहिल्यांदाच विजय. लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये मोठे बदल, महाराष्ट्राच्या प्रभारीपदी रमेश चन्नीतला यांची नियुक्ती. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. त्यानंतर सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आलेली आहे. नागपूर पोलिसांनी विधिमंडळाला सुनील केदार यांच्या शिक्षेची माहिती दिली असून कोर्टाचे आदेश पाठवलेले होते. त्यामुळे केदार यांच्या आमदारकीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. बाळासाहेबांच्या शपथेवर सांगतो, बावनकुळेंचा तो व्हिडिओ बडगुजरांनी दिला नाही. संजय राऊत. सलीम कुत्ता सोबतची पार्टी भाजप अधिकाऱ्याने आयोजित केली होती असा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय. पदाधिकारी व्यंकटेश मोरेचे फडणवीसांसोबतचे फोटो दाखवत राऊतांनी हा आरोप केलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे व्हिडिओ बडगुजर यांनी दिलेला नाही. मकाऊचा व्हिडिओ चर्चेत आल्याने सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची टीका संजय राऊत यांनी केलेली आहे. संजय राऊत म्हणाले, मकाऊचा बावनकुळेंचा व्हिडिओ बडगुजर कुटुंबांनी दिला म्हणून बडगुजरांवर कारवाई करण्यात आल्याची शक्यता आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे माझे दैवत आहेत. त्यांची शपथ घेऊन सांगतो, बावनकुळेंच्या व्हिडिओचा बडगुजर यांच्याशी काही संबंध नाही. संघ परिवार विशेषतः नागपूरवाल्यांना माहीत आहे की तो व्हिडिओ कसा आला आहे. नितेश राणेंनी 2 दिवसापूर्वी म्हटलं की मकाऊमध्ये बावनकुळे यांचा जो व्हिडिओ त्या ठिकाणी काढण्यात आलेला होता तो बडगुजर यांच्या मुलांनी. चुकीची माहिती आहे, पूर्णपणे चुकीची माहिती आहे. त्यामुळे ही कारवाई अत्यंत पूर्णपणे चुकीची माहिती आहे. म्हणजे तुम्ही मकाऊमध्ये जा कोणी व्हिडिओ काढला तो खोटा आहे का? सगळ्यात मी तुम्हाला अत्यंत ठामपणे आणि विश्वासानं सांगतो की त्या सगळ्या व्हिडिओशी बडगुजर कुटुंबाचा काहीही संबंध नाही. त्यांच्या म्हणण्याचा रोख असा होता की ते पण एक कारण आहे त्यांच्यावरचं. अरे बघा, तुम्ही काय कारण द्याल ती कारण द्याल, पण तो व्हिडिओ देणारे तुमच्याच भाजपचे लोक होते. तो व्हिडिओ देणारे तुमचेच लोक होते आणि अजून मी बरंच. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक. सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय. पहाटे 1 वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुले. शनिवार, रविवार आणि त्या सोमवारी नाताळ सणाची सुट्टी असल्याने अनेक जण सुट्टीचे नियोजन करत असतात. त्यातल्या त्यात महत्त्वाच्या मंदिरात या काळात भाविकांची देखील मोठी गर्दी पाहायला मिळत असल्याने दरम्यानच्या याच सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला. 25 ते 31 डिसेंबर या कालावधीत श्री तुळजाभवानी मंदिर पहाटे 1 वाजता चरण तीर्थ होऊन भाविकांना दर्शनार्थ खुले करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. सुट्ट्यांच्या काळात दरवर्षी तुळजाभवानी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे मंदिर प्रशासनाला देखील मोठी कसरत करावी लागते. या काळात भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण येऊन भाविकांना कमी वेळेत सुलभ दर्शन घडवण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून प्रयत्न केले जातात. रांगेतून आलेल्या भाविकांना श्री तुळजाभवानी मूर्तीचे सुलभ मुखदर्शन घडवण्यासाठी नाताळ सुट्टीनिमित्त मोठी गर्दी होते. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने 25 डिसेंबर रोजी चरणतीर्थ पहाटे 1 वाजता होईल असे स्पष्ट केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, धाराशिव, तुळजापूर.
ये लगा सिक्सर म्हणत जरांगे पाटील क्रिकेटच्या मैदानात। 24 डिसेंबर 2023 बातमी आहे जालनामधून। मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते, आरक्षणासाठी ठाम भूमिका मांडणारे आणि वेळप्रसंगी सरकारला झुकवणारे आंदोलक ही ओळख असणारे मनोज जरांगे आज मात्र वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळाले। मनोज जरांगे आज चक्क क्रिकेटच्या मैदानात दिसले। जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला। मनोज जरांगे पाटील यांचा क्रिकेट खेळतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतील मैदानावर क्रिकेट खेळताना दिसले। बॉलिंग आणि बॅटिंग करताना जरांगे या व्हिडिओमध्ये दिसत आहेत। जरांगे पाटील यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतो आहे। आरक्षणासाठी लढा आंदोलन सुरू असतानाच जरांगे आपली खेळाची आवड जपताना दिसत आहेत। मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आंदोलन करत आहेत। त्यांनी महाराष्ट्रातील विविध भागात जाऊन लोकांशी संवाद साधला। यावेळी पांढऱ्या रंगाच्या शर्ट आणि पॅन्टमध्ये जरांगे नेहमी दिसले, पण आज मात्र जरांगेंचा वेगळा लुक पाहायला मिळाला। त्यांनी स्पोर्ट्सचं जॅकेट घातलेलं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना, अंतरवाली सराटी। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणार, देवेंद्र फडणवीसांचा पुनरुच्चार। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकार गंभीर असून ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणार असल्याचा पुनरुच्चार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। तसेच राम मंदिराच्या निर्मितीने देशात नवा अध्याय सुरू होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। 22 जानेवारीकरता देशाची आवश्यकता नाही, इतका प्रचंड जल्लोष आणि उत्साह लोकांमध्ये आहे। हा उत्साह अक्षरशः ओसंडून वाहत आहे, कारण जवळपास 500 ते 6 वर्ष जो संघर्ष चालला त्या संघर्षानंतर पुन्हा एकदा रामलल्ला हे प्रत्यक्ष जन्मस्थानी स्थापित होत आहेत। मला विश्वास आहे की त्यांची स्थापना एका नवीन अध्यायाची सुरुवात असेल। एक आत्मनिर्भर, आत्माभिमानी असा स्वाभिमानी भारत आपल्याला त्या दिवसापासून निश्चितच पाहायला मिळेल। म्हणून आम्ही सगळे देखील अत्यंत उत्कटतेने त्या दिवसाची वाट पाहत आहोत। मला असं वाटतं की सरकार अतिशय सकारात्मकतेनं काम करते आहे। विशेषतः माननीय मुख्यमंत्री महोदय हे स्वतः या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घालून आहेत आणि आज राज्य मागासवर्ग आयोगाने अतिशय वेगाने काम चालू केलेलं आहे। शिंदे समितीचा दुसरा अहवाल आलाय, तिसरा अहवाल देखील अपेक्षित आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निजामकालीन एंट्रीज या हैदराबादवरनं त्या ठिकाणी आम्ही प्राप्त करून घेतो आहोत। त्यामुळे मला असं वाटतं की राज्य सरकारची सकारात्मकता बघता अशा प्रकारचा निर्णय हा त्यांनी घेऊ नये आणि अशा प्रकारे निश्चितपणे राज्य सरकार योग्य काम करत आहे हे लक्षात आल्यानंतर कदाचित तसा निर्णय तो घेणार नाहीत। आम्ही पूर्ण शक्तीने या ठिकाणी हे सगळं कार्य करतो आहोत। कुठेही ओबीसी समाजाला त्रास होणार नाही, ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेत मराठा समाजाच्या आरक्षणावर अत्यंत सकारात्मक कारवाई ही राज्य सरकारच्या वतीनं चालली आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई। शुद्ध खा, निरोगी रहा। लाकडी घाण्याचे शुद्ध तेल आता आपल्या येळावीमध्ये। श्री सिद्धेश्वर ऑइल मिल येळावी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली। आम्ही घेतो आपल्या शरीराची काळजी। हार्ट अटॅक, कॅन्सर, किडनीचे आजार, डायबिटीज, सांधेदुखी, पॅरालिसिस व ब्रेन डॅमेज यासारख्या गंभीर आजारांवर अत्यंत प्रभावी लाकडी घाण्याचे शुद्ध तेल। इतर केमिकल मुक्त तेल उत्पादने यामध्ये शेंगदाणा, मोहरी, तीळ, बदाम, खोबरेल, करडई व जवस तेल उपलब्ध। योग्य चार्जेस घेऊन पार्सल व कुरिअरची सोय उपलब्ध। संपर्क श्री विजय जाधव, येळावी। मोबाईल क्रमांक 8624906144 आणि 9503070104। गुरुकुल
गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज मराठी सेमी इंग्लिश माध्यम मध्ये डोनेशन शिवाय थेट प्रवेश सुरू। प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी साठी 2023-24 साठी थेट प्रवेश। पूर्व प्राथमिक वर्गासाठी कृतीयुक्त ज्ञानरचना वादावर आधारित क्रीडो अध्यापन व्यवस्था उपलब्ध असणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा। बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष, ई लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ञ मार्गदर्शक अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये असणारी कमी कालावधीत नावारूपाला आलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा। संपर्क ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज, साईनंदन कॉलनी, मोबाईल नंबर 97 16 16 1001। लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार। इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ, सांगली रोड, इस्लामपूर। फोन नंबर 0234 222 5775। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास, तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये। महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस। डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973। आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज। मुंबईकडे कधी आणि कुठून निघणार? जरांगे यांनी सांगितलं आझाद मैदानावरील उपोषणाचा संपूर्ण प्लॅन। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करण्याची भूमिका मनोज जरांगे यांनी जाहीर केली। त्यासाठी 20 जानेवारीला आंतरवाली सराटी गावातून मुंबईकडे मराठे निघतील असंही जरांगे म्हणाले। त्यामुळे मुंबईत प्रत्यक्षात कधी उपोषण सुरू होणार आणि आंतरवाली सराटी ते मुंबई प्रवास कसा असणार, सोबतच किती दिवसांचा असणार याबाबत संपूर्ण प्लॅन मनोज जरांगे यांनी ABP माझाशी बोलताना सांगितलं। दरम्यान यावर बोलताना जरांगे म्हणाले की आंतरवाली सराटी गावातून 20 जानेवारीला आम्ही निघणार आहोत। रस्त्यात लोक आम्हाला रॅली सहभागी होतील। 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता आंतरवाली सराटी गावातून आम्ही निघणार आणि पायी प्रवास करत मुंबईत धडकणार। आंदोलनाची तयारी करण्यासाठी तोपर्यंत समाजाला वेळ पाहिजे, कारण हा विषय लहान नाही। यासाठी मोठ्या प्रमाणात नियोजन करावे लागणार आहे। तिथे जाऊन फक्त परत यायचं नाही। अनेकांचे शेतीचं काम प्रलंबित आहेत, ते उरकण्यासाठी देखील वेळ द्यावा लागणार आहे। त्यामुळे पुढील 10 ते 15 दिवसात सगळी कामं आवरून घेता येणार आहेत। सगळी कामं करून गेल्यास उपोषणात सहभागी होणार, निवांत राहतील, त्यांचा घरी जीव गुंतणार नाही असं जरांगे पाटील म्हणाले। त्यामुळे खूप सगळ्यांना साथ दिली आणि ते बी त्याचं एक दुःख नाही, ते भाव सोडून गेले ना, ते बी त्याचं एक दुःख नाही। हे गोरगरीब ओबीसी बांधवांना वाटतं गोरगरीब मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्यात ना, दिले पाहिजे, आपल्या नेत्यांनी गप्प बसलं पाहिजे। जर त्यांच्या नोंदी नसत्या तर आपण त्यांना आरक्षणात नसते येऊ दिलं, पण त्यांच्या नोंदी आहेत कायदेशीर आणि कायदेशीर आपण आत येऊन देत नाहीत म्हणल्यावर ही दादागिरी झाली। त्यामुळे सामान्यांना वाटतं सोबत येत आणि त्यांना वाटतं मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याला किती फडफड करू दे, आरक्षणच घेतो आली, त्याची काळजीच नाही। तू किती वळवळ कर मला, ते आता त्याला कागद खायला लावले तिथून पुढं ते काळजीच करू नका म्हणून तुझी, आणि त्याला आता महत्त्व द्यायचं उद्यापासून नाही आम्हाला।
22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन आहे, 20 जानेवारीला तुम्ही घोषणा केलेली आहे जायची, म्हणजे टायमिंग तुम्ही साधलाय का बरोबर? नाही असं काय नाही, मी पण हिंदू आहे ना, आम्ही संस्कृतीला मानतो, तो आनंदाचा दिवस आहे. परंतु आंदोलन आधीच आहे, आंदोलन आधीपासून सुरू आहे, लगातार सुरू आहे. आणि हे एका अन्याय झालेल्या पोरांसाठी, एक समाजासाठी न्याय मागण्यासाठी ही लढाई, त्याचा याचा काय संबंध नाही, अर्थार्थी अजिबात नाही. त्याचा याचा काय संबंध, ते आनंदाचा दिवस आहे, ती वेगळा विषय, हा आरक्षणाचा वेगळा विषय, हे आमच्या भविष्याची लढाई आणि हे आम्ही लढणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना. मुंबई पुण्यात माथेऱ्यांचा फील, मराठवाड्यात थंडीचा कडाका तर नाशिकच्या कॅलिफोर्नियाला भरली हुडहुडी. मुंबई विदर्भ मराठवाड्यानंतर आता मुंबईतही थंडीचा कडाका वाढलेला आहे. कालपासून मुंबईचं वातावरणात गारठा वाढू लागलेला आहे. आज मुंबईतील पारा 19 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. मुंबईचं तापमान हे माथेऱ्यांच्या तापमाना इतकं घसरलेलं आहे. तर नाशिक जिल्ह्यातील कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यात 9 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झालेली आहे. महाराष्ट्राचं मिनी काश्मीर असलेल्या महाबळेश्वरमध्ये पारा 15 अंशावर आलेला आहे. पर्वतीय भागात बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढलेला आहे. मैदानी भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणावरही परिणाम होत आहे. मुंबईत हवामानात गारठा वाढलेला आहे. यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच मुंबईतील पारा खाली घसरला आहे. मुंबईतील सांताक्रूज येथे 18.9 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हे मुंबईतील या सत्रातील सर्वात नीचांकी तापमान आहे. मुंबईत तापमान कमी असल्याने मुंबईकरांना माथेरानचा फील येतो आहे. तर मराठवाड्यातील अनेक भागातील तापमानात घट झालेली आहे. पुण्यातही गारवा वाढला असून किमान तापमान 11.3 अंशावर गेलेले आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. महाविकास आघाडीचं ठरलं, लोकसभेच्या कोण किती जागा लढणार आकडे आले समोर. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी असा संघर्ष राज्यात प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीने एक पाऊल पुढे जात राज्यात आता जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केल्याची माहिती समोर येते. लोकसभा निवडणुकीत अंतर्गत वाद बाजूला ठेवत ताकदीच्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याबाबत महाविकास आघाडीत एकमत झालं असल्याची माहिती समोर आली आहे. ताकद कमी असलेल्या ठिकाणी मित्रपक्षांच्या नेत्यांना उमेदवारी देण्याबाबत चाचपणी करण्यात आलेली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकांसाठी ठरलेल्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार लोकसभेच्या 48 जागा लढण्याचा निर्धार महाविकास आघाडीनं केला आहे. 48 जागांपैकी ठाकरे गट 20 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. काँग्रेसच्या वाटेला 16 जागा येत आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस 10 जागांवर निवडणूक लढवणार आहे. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाल्याने 2 जागा त्यांना दिल्या जाणार आहेत. जागा वाटप करत असताना 2019 साली ज्या जागा निवडून आल्यात त्या जागा त्याच पक्षाला देणार असल्याचं ठरलं असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली. भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास घडवला. ऑस्ट्रेलिया विरोधात कसोटीत पहिल्यांदाच विजय. भारतीय महिला संघानं प्रथमच ऑस्ट्रेलियाचा कसोटीमध्ये पराभव केलाय. टीम इंडियाने चौथ्या 8 दिवशी 8 गडी राखून विजय मिळवलेला आहे. पहिल्या डावात भारताने 406 धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 219 धावा केल्या. टीम इंडियाकडे पहिल्या डावात 187 धावांची आघाडी होती. त्यानंतर फॉल ऑन सक मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावात 261 धावा केल्या. अशा रीतीनं भारताला 75 धावांचं लक्ष्य मिळालं होतं. टीम इंडियानं हे लक्ष्य 2 गडी गमावून पूर्ण केलं. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघामध्ये एकमेव कसोटी सामना खेळला गेला. भारतीय संघाने पहिल्या डावात 406 धावा, दुसऱ्या डावात 2 गडी गमावून लक्ष्य गाठले. स्मृती मानधन, जेमिमा रॉड्रिग्स, रेणुका सिंग आणि स्नेह राणा यांनी भारताकडून चमकदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात 219 धावांवर गारद झाला. यानंतर दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाला काही खास करता आलं नाही. संपूर्ण संघ 261 धावा करून ऑल आऊट झाला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.
लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये मोठे बदल. महाराष्ट्राच्या प्रभारीपदी रमेश चन्नीतला यांची नियुक्ती. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाने संघटनेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या फेरअंतर्गत प्रियंका गांधी यांच्या जागी अविनाश पांडे यांना उत्तर प्रदेशचे प्रभारी बनवण्यात आलेले आहे. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चन्नीतला यांची प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. राजीव शुक्ला यांच्याकडे हिमाचल प्रदेश चंदीगडची जबाबदारी देण्यात आलेली आहे. प्रियंका गांधी यांना सध्या कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. जयराम रमेश यांच्याकडे संचाराची जबाबदारी, केसी वेणुगोपाल यांच्याकडे संघटनेची जबाबदारी. दिल्लीत शनिवारी झालेल्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये बैठकीनंतर पक्षाने ही माहिती दिली. याशिवाय मुकुल वासनिक यांना गुजरातचे प्रभारी बनवण्यात आलेले आहे. जितेंद्र सिंग यांची आसामचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांच्याकडे मध्य प्रदेशचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. रणदीप सिंग सुरजेवाला यांच्याकडे कर्नाटकची जबाबदारी देण्यात आलेली आहे. याशिवाय सचिन पायलट यांच्याकडे छत्तीसगड आणि कुमारी शैलजा यांच्याकडे उत्तराखंडची कमान सोपवण्यात आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली. शुद्ध खा, निरोगी रहा. लाकडी घाण्याचे शुद्ध तेल आता आपल्या येळावीमध्ये. श्री सिद्धेश्वर ऑइल मिल येळावी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आम्ही घेतो आपल्या शरीराची काळजी. हार्ट अटॅक, कॅन्सर, किडनीचे आजार, डायबिटीज, सांधेदुखी, पॅरालिसिस व ब्रेन डॅमेज यासारख्या गंभीर आजारांवर अत्यंत प्रभावी लाकडी घाण्याचे शुद्ध तेल. इतर केमिकल मुक्त तेल उत्पादने यामध्ये शेंगदाणा, मोहरी, तीळ, बदाम, खोबरेल, करडई व जवस तेल उपलब्ध. योग्य चार्जेस घेऊन पार्सल व कुरिअरची सोय उपलब्ध. संपर्क श्री विजय जाधव, येळावी. मोबाईल क्रमांक 8624906144 आणि 9503070104. गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज मराठी सेमी इंग्लिश माध्यम मध्ये डोनेशन शिवाय थेट प्रवेश सुरू. प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी साठी 2023-24 साठी थेट प्रवेश. पूर्व प्राथमिक वर्गासाठी कृतीयुक्त ज्ञानरचना वादावर आधारित क्रीडो अध्यापन व्यवस्था उपलब्ध असणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष, ई लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ज्ञ मार्गदर्शक अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये असणारी कमी कालावधीत नावारूपाला आलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा. संपर्क ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज, साई नंदन कॉलनी. मोबाईल नंबर 9716161001. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ, सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973। आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज। नमस्कार, आपण पाहता SBN मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। सभेतील मैदान गाजवल्यानंतर क्रिकेटच्या मैदानात जरांगींची फटकेबाजी, आंतरवलीत लुटला तरुणांसह क्रिकेट खेळण्याचा आनंद। सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय, पहाटे 1 वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुले। सांगली श्री राम जन्मभूमी मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा उत्साहात, मंगल अक्षता, कलश पूजन आणि भव्य शोभायात्रा। क्रीडा मंत्रालयाने केलं नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंग यांना निलंबित, नवीन कुस्ती संघटनेची मान्यताही रद्द। बाळासाहेबांच्या शपथेवर सांगतो, बावनकुळेंचा तो व्हिडिओ बडगुजरांनी दिला नाही, संजय राऊत। काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणार, देवेंद्र फडणवीसांचा पुनरुच्चार। मुंबई पुण्यात माथेरानचा फील, मराठवाड्यात थंडीचा कडाका, तर नाशिकच्या कॅलिफोर्नियाला भरली हुडहुडी। भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास घडवला, ऑस्ट्रेलिया विरोधात कसोटीत पहिल्यांदाच विजय। लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये मोठे बदल, महाराष्ट्राच्या प्रभारीपदी रमेश चन्नितला यांची नियुक्ती। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। अयोध्या राम मंदिरातील अक्षत कलशाचे कल्याण येथे स्वागत। 22 जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील श्रीराम भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेलं आहे। कल्याणमध्ये अयोध्येतून आलेल्या अक्षत कलशाचे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुभेदार वाडा शाळेत पूजा करत स्वागत केले। 1 ते 15 जानेवारी 2024 दरम्यान या अक्षता घराघरात वाटण्यात येणार असून कल्याण जिल्ह्यातील तब्बल 10 लाख घरापर्यंत अक्षता पोहोचवण्याचा मानस असल्याचं विहिपचे जिल्हामंत्री अभिषेक गोडबोले यांनी सांगितले। तसेच 22 जानेवारीला घराच्या परिसरात रांगोळ्या, घरांवर भगवे ध्वज आणि पताका लावून परिसर सुशोभित करावा, तसेच सायंकाळी घरासमोर दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करावा। सर्व रामभक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आलेलं आहे। श्री राम जन्मभूमी मंदिर अयोध्या याच्या इथे जे 22 तारखेला प्राणप्रतिष्ठापना होणार आहे, त्याच्यानिमित्त संपूर्ण देशभरामध्ये विश्व हिंदू परिषद आणि संपूर्ण संघ परिवार आणि श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांच्या माध्यमातून 1 जानेवारी ते 15 जानेवारी असं अक्षत वितरण अभियान चालू होणार आहे। त्यानिमित्ताने आपल्या कल्याण शहरामध्ये, कल्याण जिल्ह्यामध्ये आज त्या अक्षतांचं सामूहिक पूजन करण्यात आलं। संपूर्ण कल्याण जिल्ह्यामध्ये 40 अक्षत कलश आणि अयोध्येतनं जे अक्षता आलेल्या आहेत त्यांचं सामूहिक पूजन झालं आणि इथे राम खिचडीचा प्रसाद होणार आहे। संपूर्ण कल्याण जिल्ह्यामध्ये जवळपास 10 लाख घरांमध्ये पोचण्याचा कार्यकर्त्यांचा संकल्प आहे। 1 जानेवारी ते 15 जानेवारी हे अभियान सुरू होईल। त्यामुळे संपूर्ण हिंदू समाजाला आणि राम भक्तांना असं आव्हान आहे की जे रामभक्त, जे कार्यकर्ते आपल्या घरी येतील तेव्हा ते अक्षता घ्याव्यात
आणि 22 जानेवारीला जेव्हा प्राणप्रतिष्ठाचा कार्यक्रम सुरू होईल त्यावेळेला आपल्या घरामध्ये दिपाळी साजरी करावी, आपल्या मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा करावा, घराबाहेर रांगोळी काढावी, घरावरती भगवा ध्वज लावावा, जेणेकरून त्या दिवशी खऱ्या अर्थाने अयोध्येमध्ये पुन्हा एकदा दिवाळी जशी होणार आहे तशी संपूर्ण भारतामध्ये आपल्याला दिवाळी करण्याचं आवाहन आम्ही सर्व कार्यकर्ते आपणास करत आहोत. जय श्रीराम. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कल्याण. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीचे पंचनामे न केल्याने शेतकऱ्यांकडून खसखस लागवड करत आंदोलन. जालना शेतकरी संघटनेच्या वतीनं खसखस पिकाची लागवड करत आंदोलन करण्यात आलेलं आहे. जालना जिल्ह्यात अवकाळी व गारपिटीमुळे हरभरा पिकासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे देखील प्रशासन करत नाही आहे. म्हणून आज शेतकरी संघटनेच्या वतीनं जालन्यातील मोतीगाव्हाण येथे खसखस पिकाची लागवड करून ते शासनाचा निषेध व्यक्त केला आहे. मी दत्तात्रय कदम, उपाध्यक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य. आज आम्ही या ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये 26 तारखेपासून ते 1 डिसेंबरपर्यंत अवेळी अवकाळी गारासह वादळी वारा यासह 6 दिवस सलग मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी विहिरीतलं, बोरमधलं, शेततळ्यामधलं पाणी तुषार सिंचनानं दिलं होतं त्यामध्ये त्या हरभरा जे पीक 1.5 महिन्याचं झालेलं असताना सुद्धा ते संपूर्णपणे नष्ट झालं. कापसावरही त्याचा मोठा परिणाम झाला आणि करडई हे ज्यासारखे पिकं नष्ट झालेले आहेत. 100% पीक हरभऱ्याचं नष्ट झालं. या ठिकाणी आपण हे हरभऱ्याचं काढ बघू शकता, ज्वारीचं दांड सुद्धा बघू शकता. म्हणून या हरभऱ्याला 25% पीक विमा अग्रिम लागू होतो तरी सुद्धा अशी अधिसूचना निघाली नाही. आणि रब्बीमध्ये आम्ही मानत नाही की 100% शेतकऱ्यांना पेरणी केली असेल, पण ज्या काही शेतकऱ्यांना पेरणी केली होती 70-80% किंवा 50% क्षेत्रावर जी पेरणी झाली होती त्या शेतकऱ्यांचा हरभऱ्याचं किंवा ज्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा व्हायला पाहिजे होता. पण सरकार हे गांजाच्या जशी नशा असते तसं गांजाच्या नशेमध्ये तर झालेलं आहे आणि शेतकऱ्याला इकडे वाऱ्यावर सोडलेलं आहे. अशा याप्रमाणे म्हणून आम्ही मग गांजा जर लागवड किंवा खसखशीची लागवड जर शेतकऱ्याने केली तर हे प्रशासन व्यवस्था तात्काळ एका घंट्यात त्याच्या शेतावर पोहोचते. म्हणून आमच्या शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये असं आलं की सरकारनं मग आम्ही काय गांजा आणि खसखस लावायची काय, आणि म्हणून आम्ही उपरोधक या ठिकाणचं खसखस आणि गांजा लागवडीचं आंदोलन या ठिकाणचं केलेलं आहे. आणि सरकारला यामधून आमची हीच मागणी आहे की तुम्ही आमची ही तात्काळ दखल घ्या. खरीपाचा तुम्ही दुष्काळ जाहीर केला, आणि रब्बीचा कुठलाही संबंध नाही नसता आम्हाला तुम्ही लेखी द्या आणि म्हणून शेतकऱ्याला असं वाऱ्यावर सोडू नका. याकरता आम्ही आजचं आंदोलन या ठिकाणचं केलेलं आहे. 21 तारखेला आम्ही यांना निवेदन दिलं होतं, परंतु कलेक्टर, तहसीलदार, BDO, EDO, तालुका कृषी अधिकारी यांना सर्वांना निवेदन दिलं, पण त्यांनी रविवारी 11 वाजेपर्यंत दखल घेतलेली नाही. आता मोतीगाव्हाण गावाची दखल घेतली, पण एका गावाचा पंचनामा करून भागणार नाही तर जालना जिल्ह्यातल्या संपूर्ण शेतकऱ्याचा पंचनामा झाला पाहिजे. आणि म्हणून आमचं तेही त्यामुळं आजपासून हे आंदोलन सुरू होणार नाही. ज्या गावात ते पंचनामा करणार नाही त्या गावात आम्ही हे लागवडीचं आंदोलन करणार आहोत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जालना. नैसर्गिक आपत्तीला तोंड देत नागाटणे तालुका पलूस येथील शेतकऱ्यांनी कशीबशी द्राक्ष पिकवली. त्यात वेळोवेळी बदलते वातावरण, अवेळी पावसाचे आगमन, त्यामुळे येणारे रोग, त्यामुळे द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान झालं. चहूबाजूने हे शेतकरी संकटात सापडले असताना शासनाने मंजूर केलेल्या अनुदानाला नियमांचे कारण देत पलूस तालुका कृषी अधिकाऱ्यांनी नकार दिल्याने हे शेतकरी आर्थिक संकटात सापडले. या शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,40,000 रुपयांचे अनुदान मिळणार आहे. शासनाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत संरक्षण शेती विकास योजनेतून हे अनुदान देण्यात येणार आहे. नागाटणे येथील महादेव माने, बाजीराव माने, सुरेश आनंद पाटील, अरविंद साळुंके, उत्तम जाधव, नागनाथ मांगलेकर यांना व पोलीस येथील 2 द्राक्ष उत्पादन शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झालंय. त्यासाठी पलूस तालुका कृषी कार्यालयाने सोडत काढली होती. सोडतीत तालुक्यातील 9 शेतकरी पात्र ठरले, त्यापैकी 7 नागाटणे येथील आहेत. मंजूर अनुदान देण्यात यावे यासाठी त्यांनी अधिकारी सांगतील ते कागद दिले, मात्र नियमांवर बोट ठेवून अधिकारी हे अनुदान नाकारत आहेत. गैरहंगामात होणाऱ्या पावसापासून संरक्षण करण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी बागेवर लोखंडी सांगडा तयार करून प्लास्टिक कागद घालण्यात आले. हे काम पीक छाटण्यानंतर लगेचच केले जाते. त्यासाठी प्रति एकरी 5 लाख रुपये खर्च शेतकऱ्यांना आला होता. यासाठी कोणत्याही बँकेने कर्ज दिले नाही, त्यामुळे कशीही व्यवस्था करून शेतकऱ्याने कागद घातला. यासाठीच अनुदानाची ही योजना आहे.
मात्र कागद आधी कशाला घातला, आम्ही सांगू तेथे साहित्य खरेदी करावे लागेल असं सांगून हे अनुदान रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. संपूर्ण जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला न्याय कधी मिळणार? सरकार शेतकऱ्यांच्यासाठी अनेक योजना जाहीर करतं, परंतु अधिकाऱ्यांच्या आडीलतट्टूपणामुळं ह्या योजना प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. ह्याचा एक वाईट अनुभव पलूस तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सध्या येतोय. विषय असा आहे की एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत संरक्षित शेतीसाठी द्राक्षबागेला संरक्षित शेती करण्यासाठी 2,42,000 रुपयाचे एकरी अनुदान शासनानं जाहीर केलं. आणि ह्या नागठाणे गावातल्या शेतकऱ्यांनी साधारण ऑगस्टमध्ये छाटणी घेण्याच्या दृष्टिकोनातून मेपासूनच या संरक्षित शेतीच्या दृष्टीनं कामकाज चालू केलं, लागणारं स्ट्रक्चर उभं केलं आणि नंतर या शासनाकडे त्यांनी अप्लाय केला आणि शासनाच्या योजनेतून त्यांची नावं आल्यानंतर त्यांनी या द्राक्षबागेवरती संरक्षित शेतीसाठी पेपर वापरला. आणि प्रत्यक्षात अनुदानासाठी ज्यावेळेला हे अधिकाऱ्यांच्याकडे गेले त्यावेळेला अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं द्यायला चालू केली. नंबर 1, अधिकाऱ्यांनी पहिला प्रश्न विचारला की तुम्ही आमच्या परवानगीशिवाय कागद का घातला. नंबर 2, आम्ही सांगितलं त्या ठिकाणी स्टील खरेदी का नाही केलं. नंबर 3, आम्ही पेपर सांगितला त्या ठिकाणी तुम्ही खरेदी का नाही केला. आत्ताचा महिना हा आता डिसेंबर महिना चालू आहे. ही संरक्षित शेती खरं तर पावसापासून संरक्षण करण्यासाठी आहे. पाऊस पडतो कधी? ऑगस्ट सप्टेंबर ह्या 2 महिन्यामध्ये अवकाळी पाऊस पडत असतो आणि या 2 महिन्यामध्ये संरक्षण करण्यासाठी ही योजना आहे. आणि डिसेंबरमध्ये अधिकारी विचारतात की आत्ता तुम्ही पेपर आम्हाला न विचारता का घातला, तुम्ही स्ट्रक्चर आम्हाला न विचारता का केलं. मग डिसेंबरमध्ये स्ट्रक्चर करून या शेतकऱ्यांचा फायदा होणार काय आणि असं करण्याच्या पाठीमागे या अधिकाऱ्यांचा उद्देश काय? जर या नावं आलेल्या शेतकऱ्यांना अनुदान नाही मिळालं तर हे सगळे शेतकरी पलूस तालुक्यातले 9 शेतकरी आहेत. हे सगळे 9च्या 9 शेतकरी पलूसच्या कृषी अधिकाऱ्यांच्या समोर ठिय्या आंदोलन करतील आणि त्यातून जर नाही न्याय मिळाला तर हे शेतकरी आत्मदहन करण्याच्या तयारीत आहेत. याची नोंद ह्या अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि त्याचा पाठपुरावा करून या शेतकऱ्यांना न्याय द्यावा. नाहीतर या तालुक्यामध्ये एक मोठं आंदोलन उभं केलं जाईल. याची दक्षता शासनानं घ्यावी. अवकाळी पावसामुळं बरेचदा नुकसान झालं. आमचं गेल्या वर्षी 1.5 ते 2 टन माल गेलता. यावर्षी आम्ही कागद घातला. ते बी सबसिडीत नाव आल्याने आम्ही लवकरात लवकर कागद बसवला. त्यामुळं आम्हाला एक 7 ते 8 टन एकरी उत्पन्न मिळालं आणि दर बी चांगला मिळाला. त्यामुळं आम्हाला बरं वाटतं. पण सरकार याची दखल घ्यायला तयार नाही. सरकार म्हणतं की तुम्ही आधी का कागद घातलाचा, आम्हाला काय विचारला नाहीचा, असं विचार करते. मग आम्ही कोणाच्या भरोश्यावर राहायचं? पावसाचा विचार करायचा का अधिकाऱ्यांचा विचार करायचा? शेतकरी आता आम्ही नुकसानीत आहे. गेल्या 2 वर्षात आम्हाला 5 पैसे मिळाले नाही. ती कर्ज आमच्यावर आहे, सोनं तारण कर, कुठं काय कर, असं करत करत आम्ही आता इथं पत्र आलो आहे. तर ही सबसिडी आम्हाला सरकारने द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. अरे या सबसिडीमुळे आमचं सोनं सुटल, आमची पोरबाळ सुटू होतील असं वाटतं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागाटणे. माजी मंत्री जयंत पाटील यांच्याकडून विवेक कांबळे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी माजी महापौर कालकथित विवेक कांबळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केलं. यावेळी विवेक कांबळे यांच्या पत्नी रेखा कांबळे, मुलगा श्वेतपद्म, मुलगी निशा आणि शताब्दी यांच्यासहित कुटुंबियांतील अन्य सदस्यांची भेट घेतली. श्वेतपद्म आणि कांबळे कुटुंबियांच्या कायम पाठीशी राहीन असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, RPIचे मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे, RPIचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, राष्ट्रवादीचे राहुल पवार, बाळासाहेब होनमोरे, अयूब इनामदार यांच्यासहित राष्ट्रवादी RPIचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज. शुद्ध खा, निरोगी रहा. लाकडी घाण्याचे शुद्ध तेल आता आपल्या येळावीमध्ये. श्री सिद्धेश्वर ऑइल मिल, येळावी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आम्ही घेतो आपल्या शरीराची काळजी. हार्ट अटॅक, कॅन्सर, किडनीचे आजार, डायबिटीज, सांधेदुखी, पॅरालिसिस व ब्रेन डॅमेज यासारख्या गंभीर आजारांवर अत्यंत प्रभावी लाकडी घाण्याचे शुद्ध तेल. इतर केमिकल मुक्त तेल उत्पादने यामध्ये शेंगदाणा, मोहरी, तीळ, बदाम,
खोबरेल, करडई व जवस तेल उपलब्ध. योग्य चार्जेस घेऊन पार्सल व कुरिअरची सोय उपलब्ध. संपर्क श्री विजय जाधव, येळावी. मोबाईल क्रमांक 8624906144 आणि 9503070104. गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज मराठी सेमी इंग्लिश माध्यम मध्ये डोनेशन शिवाय थेट प्रवेश सुरू. प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी साठी 2023-24 साठी थेट प्रवेश. पूर्व प्राथमिक वर्गासाठी कृतीयुक्त ज्ञानरचना वादावर आधारित क्रीडो अध्यापन व्यवस्था उपलब्ध असणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष, ई लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ञ मार्गदर्शक अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये असणारी कमी कालावधीत नावारूपाला आलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा. संपर्क ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज, साईनंदन कॉलनी. मोबाईल नंबर 9716161001. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ, सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. सभेतील मैदान गाजवल्यानंतर क्रिकेटच्या मैदानात जरांगींची फटकेबाजी. आंतरवलीत लुटला तरुणांसह क्रिकेट खेळण्याचा आनंद. सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय. पहाटे 1 वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुले. सांगली श्री राम जन्मभूमी मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा उत्साहात. मंगल अक्षता, कलश पूजन आणि भव्य शोभायात्रा. क्रीडा मंत्रालयाने केलं नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंग यांना निलंबित. नवीन कुस्ती संघटनेची मान्यताही रद्द. बाळासाहेबांच्या शपथेवर सांगतो, बावनकुळेंचा तो व्हिडिओ बडगुजरांनी दिला नाही. संजय राऊत.
काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणार, देवेंद्र फडणवीसांचा पुनरुच्चार. मुंबई पुण्यात माथेरानचा फील, मराठवाड्यात थंडीचा कडाका तर नाशिकच्या कॅलिफोर्नियाला भरली हुडहुडी. भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास घडवला, ऑस्ट्रेलिया विरोधात कसोटीत पहिल्यांदाच विजय. लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये मोठे बदल, महाराष्ट्राच्या प्रभारीपदी रमेश चन्नितला यांची नियुक्ती. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.